तर मनोज जरांगेंच्या समर्थनामध्ये मुंबई शहराच्या वेगवेगळ्या भागातील फोटोचे स्टिकर आपल्या कारवरती लावून सर्वांचं लक्ष वेधून घेणारे अजय सावंत हे सध्या विशेष चर्चेमध्ये आलेले आहेत। महिनाभरापासून सावंत हे मनोज जरांगेंसमवेत आरक्षणासाठी दौरा करतात। उद्याच्या पुण्यातील मुक्कामासाठीच्या नियोजनासाठी सावंत सध्या पुण्यात आलेत। त्यांच्यासोबत थेट बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। पाहूयात। मनोज जरांगे पाटील यांची रॅली मुंबईमध्ये धडकणार आहे आणि या सगळ्या रॅलीसाठी अनेक मराठा समाजाचे जे कार्यकर्ते आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपले योगदान मनोज जरांगे पाटील यांना देत आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही एक गाडी बघू शकता, चारचाकी ही सगळी गाडी आणि या सगळ्या गाडीवरती जे स्टिकर लावलेले आहेत ते मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील हे सगळे स्टिकर आहेत आणि या गाडीचे जे मालक आहेत खरं तर गेल्या एका महिन्याभरापासून ते मनोज जरांगे पाटील यांच्या समेत आहेत। ते सध्या पुण्यातील मनोज जरांगे पाटील यांची उद्याचा जो मुक्काम आहे त्या ठिकाणच्या व्यवस्थेसाठी ते सध्या नियोजन करत आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूयात। तुमची गाडी आहे चारचाकी स्कॉर्पिओ, सगळं मुंबईचं चित्र त्याच्यावरती दिसतंय। मी मनोज जरांगे पाटील साहेबांसोबत एक महिना झाला बोलतोय, म्हणजे फिरतोय त्यांच्यासोबत आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की आज आम्हाला म्हणजे काहीतरी वेगळं केलं पाहिजे। तर त्याच्यामुळे मी आज हे स्टिकर ह्या मुंबईचे पूर्ण असे चित्र आहेत त्याच्यावरती मुंबईवर आम्हाला काबीज करायचे, त्याच्यामुळे आम्ही आज स्टिकर मुंबई काबीज करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे? आपल्या या स्कॉर्पिओवरती तर वेगवेगळे चित्र आहेत, त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया आहे, एअरपोर्ट आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या भागातील चित्र आहेत। नेमकं काय काय तुम्हाला सांगायचं या माध्यमातून? आम्हाला मराठा आरक्षणासाठी आम्ही काबीज करायचे। आपण पाहिले की मराठा समाजांना जनजागृती व्हावी यासाठी हे सगळं जे स्टिकर्स आहेत ते लावलेले आहेत। आपण बघू शकतोय की ही स्कॉर्पिओ चारचाकी गाडी गेल्या महिनाभरापासून मनोज जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये आहे आणि याचे जे प्रमुख आहेत, मालक आहेत, हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत मराठा आरक्षणासाठी फिरत आहेत। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।